नमस्कार मित्रांनो, मी रुपेश पवार. श्रिया डिप्लोमा क्लासेस या चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मागच्या लेक्चरमध्ये आपण सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय, त्याचं थेरी पार्ट्स, त्यात कोणते कोणते फॉर्म्युले आहेत, त्याच्यामध्ये रेक्टँगल सेक्शनसाठी एक्स बारचा फॉर्म्युला, वाय बारचा फॉर्म्युला, सर्क्युलर सेक्शन, याचे सर्व फॉर्म्युले आपण बघितले होते. ओके, सो या लेक्चरमध्ये आपण बघा एल सेक्शन असू द्या, टी सेक्शन असू द्या, आय सेक्शन असू द्या आणि सी सेक्शन, ह्या 4 सेक्शनवरती आपण एक्स बार कसा फाइंड आउट करू शकतो ह्याचे न्यूमेरिकल्स बघणार आहोत एकदम सिंपल लँग्वेजमध्ये. जर ही व्हिडिओ तुम्ही बघितली ती मी गॅरंटी देऊन सांगतो की सेंट्रॉइड, आय सेक्शन, एल सेक्शन, टी सेक्शन आणि सी सेक्शनचा सेंट्रॉइड तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. चला वेळ न घालवता आपण आपल्या न्यूमेरिकलला सुरुवात करूया. ओके, सो सर्वात पहिले महत्त्वाचं म्हणजे तर पहिले एल सेक्शन याच्यावरचा जो न्यूमेरिकल आहे, ओके, तो आपण बघणार आहोत. तर एल सेक्शनमध्ये पहिले त्यांनी काय दिलं आहे, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की सेक्शन कसे असतात. एल सेक्शनमध्ये फ्लेंज काय पार्ट आहे, वेब कोणता पार्ट आहे, हे आपण व्यवस्थित बघितलं होतं. ओके, सो आता 1 बाय 1 आपण लेक्चर सॉल्व करताना चला न्यूमेरिकलमध्ये बघा काय दिलं आहे. एल सेक्शन इथे क्लिअरली दिलं आहे की एल सेक्शन आहे. ओके, त्याच्यानंतर त्यांनी काय दिलं आहे बघा, एल सेक्शन दिल्यानंतर त्यांनी फ्लेंजचं डायमेन्शन दिलेलं आहे. ओके, काय दिले बघा, फ्लेंजचं डायमेन्शन 20 × 100 मीटर, हे फ्लेंजसाठी डायमेन्शन दिलेलं आहे. लक्षात येते, हे फ्लेंजसाठी डायमेन्शन आहे. त्याच्यानंतर वेबसाठी दिलेलं आहे 20 × 100 मीटर. ओके, 20 × 100 मीटर आणि ओव्हरऑल डेप्थसुद्धा दिलेली आहे 120 मीटर. ओके, आता या डायग्राममध्ये बघा मी सांगितलं होतं की सब्जेक्टमध्ये MM युनिट वापरायचं. आता इथे एल सेक्शनमध्ये म्हणजे जेव्हा सेंट्रॉइड फाइंड आउट करणार आहात तर सर्वीकडे मीटरमध्ये युनिट असेल तर ते चेंज करण्याची गरज नाही. ओके, सो तेच आपल्याला यूज करायचं आहे. आता 1 बाय 1 सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिले डायग्राम काढता आली पाहिजे. तर डायग्राममध्ये त्यांनी फ्लेंज आणि वेबचे डायमेन्शन दिलेले आहेत. सो डायग्राम काय असेल ते कसं करायचं आहे, डायग्राम बघा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, डायग्राम काढून घ्यायची आहे. आता डायग्राम काढायची कशी बघा, इथे ऑलरेडी डायग्राम काढलेली आहे, बट तुम्ही काढणार कसं. सो एल सेक्शन दिलेलं आहे, एल सेक्शन काढायचं आहे. ठीक आहे, एल सेक्शन काढलं, त्याला डिवाईड करायचं आहे. तुम्हाला डिवाईड केलं, त्याच्यानंतर याला सेक्शन नंबर 1 दिलं आहे, इथे सेक्शन नंबर 2 दिलं आहे. सो इथून वरती जो काही पार्ट आहे, ठीक आहे, सो हा जो काही पार्ट आहे हा तुमचा वेबचा पार्ट आहे. ओके, क्लिअर आहे. आणि खाली जो काही पार्ट आहे तो तुमचा फ्लेंजचा पार्ट आहे. सो त्यांनी त्याचे डायमेन्शन तुम्हाला दिलेले आहेत. सो आता या डायग्राममध्ये जर बघितलं व्यवस्थित तर इथे बघा, ही जी फ्लेंज आहे इथून हा फ्लेंजचा पार्ट आहे, तर त्या फ्लेंजचे डायमेन्शन किती दिले होते, 100 mm. ओके, 20 आणि 100 mm. सो 100 mm म्हणजे आडवं डिस्टन्स येईल, 20 mm उभं डिस्टन्स येईल. तसंच वेबचं डायमेन्शन दिलेलं आहे 20 × 100. सो याचं आडवं डिस्टन्स, वेबमध्ये आडवं डिस्टन्स छोटं असतं, सो आडवं डिस्टन्स 20 आहे आणि उभं डिस्टन्स 100 मीटर आहे. सो व्यवस्थित डायग्राम क्लिअर झाली असेल. त्याच्यानंतर काय करायचं बघा, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. काय करायचं याच्यामध्ये, तर जो शेवटचा पार्ट आहे, शेवट म्हणजे फ्लेंजची बॉटम लाईनला टच करून पुढे लाईन मारायचं आणि इथे एक्स ॲक्सिस नाव द्यायचं. तसंच वाय ॲक्सिस काढताना कुठल्या साईडला, लेफ्ट साईडला शेवटचा जो काही पार्ट आहे तिथे लाईन मारायची. ओके, आणि ह्याला नाव द्यायचं वाय ॲक्सिस. ओके, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये डायग्राम पहिले फिट करून घ्यायची. दिस इज युअर फर्स्ट टास्क. ओके, क्लिअर आहे मी काय सांगितलं ते. डायग्राम क्लिअर झाली कशी काढायची. सो डायग्राम जर क्लिअर झाली असेल तर आता आपण न्यूमेरिकल कसं सॉल्व करायचं तिकडे लक्ष द्या. ओके, सर्व डायग्राम काढून झाल्यानंतर आता बघा, हा सेक्शन 1 आणि हा सेक्शन 2. ओके, तर सेक्शन 1चे जर डायमेन्शन बघितले
तर आडवं डिस्टन्स हा रेक्टँग्युलर शेप आहे, हा सुद्धा रेक्टँग्युलर शेप आहे. सो मी मगाशीच सांगितलं होतं रेक्टँगलचं आडवं डिस्टन्स म्हणजे बी, बट हा पहिला सेक्शन आहे म्हणून इथे नाव देतो B1. ओके, तसंच रेक्टँगलचं उभं डिस्टन्स म्हणजे D1. ओके, आता सेक्शन टू सुद्धा रेक्टँगल आहे, तर त्याचं आडवं डिस्टन्स म्हणजे B2 आणि उभं डिस्टन्स म्हणजे काय येईल आता D2. हे आडवं डिस्टन्स B असतो, उभं डिस्टन्स D असतो, हे तुम्हाला क्लिअर आहे. दुसरा सेक्शन आहे म्हणून B2, दुसरा सेक्शन आहे म्हणून D2. ओके, सो सर्वात पहिले तुम्ही काय करून घ्यायचं मित्रांनो, पहिले B1 डायमेन्शन काय काय गिवन आहे ते व्यवस्थित लिहायचं. सो B1 दिलाय 20 मीटर, सॉरी D1 दिलाय 100 मीटर, B2 दिलाय 100 मीटर आणि D2 दिलाय 20 मीटर. ओके, इथपर्यंत क्लिअर. ओके, गिवन क्लिअर झालं. त्याच्यानंतर आपल्याला एरिया लागतो म्हणून आपण एरिया फाइंड आउट करायचा. रेक्टँगलच्या एरियाचा फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला काय रेक्टँगलसाठी B इंटू D. ओके, B इंटू D. सो मला A1 काढायचं आहे. सो A1चा फॉर्म्युला काय येईल B1 इंटू D1. सो B1 इंटू D1, B1 आपल्याकडे आहे, B1 20 आहे, D1 100 आहे, दोघांचं मल्टिप्लाय केलं तर 200 मीटर स्क्वेअर. एरियाचं युनिट काय आहे मीटर स्क्वेअर. सो A1 फाइंड आउट झाला. सेम आपल्याला A2 सुद्धा फाइंड आउट करायचं आहे. सो A2 म्हणजे काय येईल B2 इंटू D2. सो 20 इंटू 100, सो त्याचं सुद्धा आन्सर आला 2000 मीटर स्क्वेअर. सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. कॅल्सीमध्ये जर डायरेक्टली सुद्धा करू शकता, नसेल तर सिम्पल कॅल्सीत टाकायचं, कारण का आन्सर चुकता कामा नये. कॅल्सी सुद्धा वापरायचा आहे, किती सोप्पा असू द्या कॅल्सी वापरा, आन्सर चुकू देऊ नका. आता आपल्याकडे बघा A1 झाला, A2 झाला. ओके, आपल्याला आता काय काढायचं आहे X1, X2, Y1 आणि Y2. क्लिअर आहे. सो X1 काढताना दोन्ही जर शेप बघितलं तर रेक्टँगल आहे, तर आपण एक फॉर्म्युले बघितले होते रेक्टँगलसाठी काय फॉर्म्युला बघितला होता आठवतंय का? काय फॉर्म्युला बघितला होता तर एक्स बारचा फॉर्म्युला होता B/2 आणि वाय बारचा फॉर्म्युला होता D/2. ओके, आता सिंपल मेथड मी सांगतो बघा. सिंपल मेथड काय आहे, सर्वात पहिले काय करायचं X1 लिहून घ्यायचं, X2, Y1, Y2. ओके, Xचा फॉर्म्युला B/2 होता, सो X1चा फॉर्म्युला येणार B1/2, X2चा फॉर्म्युला येणार B2/2, Y1चा फॉर्म्युला येणार D1/2 आणि Y2चा फॉर्म्युला येणार D2/2. इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, बट इथपर्यंत आपलं काम झालेलं नाही आहे मित्रांनो. याच्यात थोडं काय करायचं आहे, म्हणजे फॉर्म्युला अजून करेक्ट नाही आहे. का करेक्ट नाही आहे ते बघा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आता काय सांगतोय हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला X1 काढायचा असेल किंवा X2 काढायचा असेल, तर जो दिलेला सेक्शन असू द्या, कुठलाही सेक्शन असू द्या, तो सेक्शन Y ॲक्सिसला टच आहे की नाही पहिले चेक करायचं. ओके, सो आता याच्यामध्ये बघा हा सेक्शन 1 आहे, तो सेक्शन 1 ह्या Y ॲक्सिसवरच आहे, ह्याचा अर्थ Y ॲक्सिसला तो टच आहे. सेक्शन 2 सुद्धा ह्या Y ॲक्सिसवरच आहे, सो हा सुद्धा याला टच आहे. जर टच असेल तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्टन्स ॲड करायचं नाही. ओके, क्लिअर आहे. आता X1 काढताना कुठे टच बघितलं, X1 आणि X2 काढताना Y ॲक्सिसला टच आहे की नाही बघायचं. तसंच जर मला Y1 आणि Y2 काढायचं असेल तर कुठे टच आहे की नाही चेक करायचं. तर बघा Y1 आणि Y2 काढताना जो पहिला सेक्शन आणि दुसरा सेक्शन आहे तो X ॲक्सिसला उलटं लक्षात ठेवा. काय उलटं लक्षात ठेवायचं, X1 X2 काढताना Yला टच आहे की नाही चेक करायचं, Y1 Y2 काढताना Xला टच आहे की नाही चेक करायचं. तर ह्या फिगरमध्ये जर व्यवस्थित बघितला तर सेक्शन 1 इथून सुरू होते बघा. हा तुमचा सेक्शन 1 आहे. हा सेक्शन 1 जर बघितलं तर Y ॲक्सिस आणि ह्या सेक्शन 1 मध्ये काहीतरी गॅप आहे, टच नाही आहे, गॅप आहे. ती कितीची गॅप आहे तर क्लिअरली दिसतोय 20 मीटरची गॅप आहे. म्हणून इथे जो सेक्शन टच नाही आहे
तिथे डिस्टन्स ॲड करायचे. किती डिस्टन्स ॲड करावं लागेल? 20. ओके. सो आता बघा सेक्शन 2चा विचार केला, सेक्शन 1 तर क्लिअर झाला. ठीक आहे. तर सेक्शन 2चा जर विचार केलात तुम्ही तर सेक्शन 2मध्ये बघा, सेक्शन 2मध्ये बघा हा सेक्शन 2 जो आहे तो एक्स ॲक्सिसवरच आहे. ह्याचा अर्थ काय? सेक्शन 2 एक्स ॲक्सिसला टच आहे. सो इथे कुठल्याही प्रकारे डिस्टन्स ॲड करायची गरज नाही. समजतंय मी काय सांगतोय? सो परत एकदा रिपीट करतो बघा. जेव्हा मला x1 आणि x2 फाइंड आउट करायचं आहे, x1 आणि x2 फाइंड आउट करायचं आहे, तर तो सेक्शन जे दिलेले आहेत ते कशाला टच असले पाहिजेत तुमच्या मित्रांनो? कशाला टच पाहिजेत? तर y ॲक्सिसला टच असले पाहिजेत. ओके. आणि जेव्हा y1 y2 काढाल तेव्हा x ॲक्सिसला टच असलेच पाहिजे असं नाही. टच आहेत की नाही चेक करा. नसतील तर काय करायचं आहे? त्याच्यामध्ये कितीनी टच नाही आहे, कितीचा गॅप आहे तेवढं डिस्टन्स काय करायचं आहे? ॲड करायचं आहे. एवढं व्यवस्थित लक्षात ठेवलं तर तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येणार नाही. ओके. सो आता तुम्हाला x1 x2 जर क्लिअर झाला असेल कसं फाइंड आउट करायचं आहे तर बघा आता मी फॉर्म्युला लिहितो. सो x1 साठी काय फॉर्म्युला आहे? b1/2. b1ची व्हॅल्यू किती आहे? 20. सो 20 डिवायडेड बाय 2 म्हणजे x1चा आन्सर आला 10. टच होता, कुठल्याही प्रकारे डिस्टन्स ॲड करायची गरज नाही. कुठे टच होता? y ॲक्सिसला. बघा मी या न्यूमेरिकलवर खूप टाईम घेतोय, रिपीट करतोय. ह्याचं एकच कारण आहे की एकच न्यूमेरिकल तुमचा क्लिअर झाला तर बाकीचे कोणतेही न्यूमेरिकल येऊ द्या तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. ओके. आता मला x2 काढायचं आहे तर कुठे टच असला पाहिजे सांगितलं होतं? परत एकदा y ॲक्सिसला. सो दुसरा सेक्शन तुझा y ॲक्सिसला टच आहे, x2 आहे. आणि रेक्टँगलसाठी एक्सचा फॉर्म्युला असतो b/2. x2 आहे म्हणून b2/2. b2ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे 50 मीटर. हे त्याचं आलं आन्सर. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट काय काढायचं आपल्याला? y1. आता हे 20 का ॲड केले हे परत एकदा सांगतो. का ॲड केले बघा. बघा हा जो सेक्शन 1 आहे हा इथे आहे. ओके. तो y ॲक्सिसला टच नाही आहे, एक्स ॲक्सिसला टच नाही आहे. तर एक्स आणि सेक्शन 1मध्ये कितीचा गॅप आहे ते तर क्लिअरली दिसतोय आपल्याला. किती? 20 मीटरचा गॅप आहे. आणि म्हणून इथे डिस्टन्स 20 मीटर ॲड केलेले आहेत. आता d1ची व्हॅल्यू किती आहे? 100. सो 100 इथे पुट करा. 100 डिवायडेड बाय 2 प्लस 20. जर हे कॅल्क्युलेट केलं त्याचा आन्सर 70 येईल. कारण का 100 डिवाइड बाय 2 50 प्लस 20 70. त्याच्यानंतर आता मला काढायचं आहे y2चा फॉर्म्युला काय? d2 डिवायडेड बाय 2. बघा d2 डिवायडेड बाय 2. इथे डिस्टन्स ॲड करायची गरज नाही. का नाही रे मित्रांनो डिस्टन्स ॲड करायची? तर बघा ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा सेक्शन 2 आहे, बरोबर आहे. हा सेक्शन 2 जो आहे तो एक्स ॲक्सिसला काय आहे? टच आहे. ओके. सो एक्स ॲक्सिसला टच असेल तर कुठल्याही प्रकारचं डिस्टन्स ॲड करायची गरज नाही. आता तुम्ही मला सर d2/2 का घेतला फॉर्म्युला? तर रेक्टँगल आहे, रेक्टँगलसाठी y बारचा फॉर्म्युला काय असतो? d/2. ओके. d/2. सो d/2 हा फॉर्म्युला आहे. इथे 2 लावलात म्हणून इथे d2/2 करायचं. डिस्टन्स ॲड केलं नाही. का नाही केलं? तर एक्स ॲक्सिसला तो काय आहे? टच आहे. ओके. क्लिअर होतोय? चला आता इथपर्यंत बघा, इथपर्यंत काम झालं म्हणजे माझं काम संपलेलं नाही आहे. अजून मला एक्स बार आणि वाय बार काढायचं आहे. पण आता सोपं पार्ट राहिला आहे, फक्त फॉर्म्युला आहे. बघा 2 सेक्शन आहेत म्हणून 2 सेक्शनसाठी काय फॉर्म्युला येतो? एक्स बार इज इक्वल टू a1 x1 प्लस a2 x2 डिवायडेड बाय a1 प्लस a2. व्हॅल्यू पुट करा. दिलेल्या व्हॅल्यू पुट करायचे आहेत. व्हॅल्यू पुट केल्यानंतर कॅल्क्युलेटर जे सांगितलं तोच कॅल्क्युलेटर यूज करा. इझिली सॉल्व होईल. ओके. सो त्या व्हॅल्यू पुट केल्या कॅल्क्युलेटरमध्ये तर तुम्हाला एक्स बार भेटून जाईल. ओके. आता एक्स बार झाल्यानंतर मला वाय बार काढायचं आहे. ओके. सो वाय बार कसं काढणार? 2च सेक्शन आहेत. सो वाय बारसाठी फॉर्म्युला काय? a1 y1 प्लस a2 y2 डिवायडेड बाय a1 प्लस a2. ओके. सो वाय बार व्हॅल्यू पुट करा, कॅल्सीत व्हॅल्यू टाका, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. म्हणजेच ह्या फिगरसाठी एल सेक्शनच्या फिगरसाठी सेंट्रॉइडचा फॉर्म्युला म्हणजे सेंट्रॉइडच्या व्हॅल्यू किती आला? एक्स बार आलं 30 मीटर आणि वाय बार आलं 40 मीटर.
ओके. सो या व्हिडिओमध्ये आपण एक न्यूमेरिकल तर स्टडी केलेला आहे. मला असं आय होप नाही बोलणार आहे, पण तुमचे खरंच नक्कीच डाऊट्स क्लिअर झालेले असतील. तरीसुद्धा अजून काय डाऊट्स असतील तर नक्कीच कमेंट करा. अजून परत एकदा मी समजवण्याचा प्रयत्न करेल, पण जर तुम्ही बघितलं तर खूप इझी मेथडमध्ये तुम्हाला याच्यावरचा न्यूमेरिकल मी क्लिअर केला आहे. ओके. अजून एक न्यूमेरिकल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो न्यूमेरिकल असणार आहे टी सेक्शन. जर एल सेक्शन आणि टी सेक्शनचे कन्सेप्ट क्लिअर झाले तर नक्कीच आपण आय सेक्शन आणि सी सेक्शनवरचे न्यूमेरिकल बघूया. पण तुमची कमेंट येणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर मला कमेंटमध्ये सांगितलं की नाही सर तुम्ही आम्हाला आय सेक्शन आणि सी सेक्शनवरचे सुद्धा न्यूमेरिकल बनवा, त्याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवा, नक्कीच मी व्हिडिओ बनवेल. तुमचं प्रेम भेटणं खूप गरजेचं आहे. ओके. म्हणून त्याच्यासाठीच श्रिया डिप्लोमा क्लासेसला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा. चला पुढे जाऊया नेक्स्ट न्यूमेरिकलकडे. बघा नेक्स्ट न्यूमेरिकल जो आहे, जर तुम्ही इथे बघितलं, ओके, बघा याच्यामध्ये जर बघितलं आपण माझ्याकडे खूप सारे न्यूमेरिकलचं हे आहे. तुम्ही फक्त कमेंट टाकायची आहे की सर याच्यावर न्यूमेरिकल पाहिजे. ओके. सो आता आपण सर्वात पहिले एक टी सेक्शनवरचा न्यूमेरिकल बघणार आहोत. ओके. टी सेक्शनवरती कसा न्यूमेरिकल आहे, तो कसा सॉल्व करायचा, एल सेक्शन आणि टी सेक्शनमध्ये काय फरक आहे, आणि एल सेक्शनपेक्षा टी सेक्शनवरचा न्यूमेरिकल का सोपा आहे ते आता आपण बघणार आहोत. चला न्यूमेरिकलला सुरू करूया. टी सेक्शनवर बघा आता याने असं दिलेलं आहे, लोकेट द सेंट्रॉइड फॉर द टी सेक्शन 100 mm. ओके. 100 mm 100 mm 100 mm बाय 100 mm बाय 10 mm. याचा अर्थ काय, आणि ओर हॅविंग डेप्थ. बघा जेव्हा मी टी सेक्शन काढाल तर टी सेक्शन आपला या टाईपमध्ये असतो मित्रांनो. ठीक आहे. टी सेक्शन जर काढला तर ही झाली माझा टी सेक्शन. त्याच्यानंतर 100 mm अर्थ इथून इथपर्यंत म्हणजे टॉप फ्लेंजचं जर डिस्टन्स तुम्ही बघितलं, ओके, टॉप फ्लेंजचं जर डिस्टन्स बघितलं म्हणजे इथून इथपर्यंतचं जे डिस्टन्स असणार आहे ते असणार आहे 100 mm. ओके. आणि परत 100 mm दिले, याचा अर्थ इथून इथपर्यंत नाही तर या पॉईंटपासून म्हणजे ओव्हरऑल डेप्थ शेवटच्या पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स जे असणार आहे ते असणार आहे 100 mm. ओके. आणि त्याच्यानंतर याची जी थिकनेस दिलेली आहे, फ्लेंजची थिकनेस, ओके, फ्लेंजची थिकनेस ती असणार आहे 10 mm. आणि वेबची थिकनेससुद्धा काय असणार आहे 10 mm. ओके. क्लिअर होतोय, डायग्राम क्लिअर झाली. कारण का डायग्राम काढणं सुद्धा महत्त्वाचं आहे. नंतर याला मी डिवाईड करू शकतो आणि 2 सेक्शनमध्ये याला डिवाईड करणार आहे. तर कशी डायग्राम येते बघा, दिस इज युअर डायग्राम. ओके. हा सेक्शन 1 बघा, इथून मी कट केलं सेक्शन 1. हा तुमचा सेक्शन 2. ओके. सेक्शन 2 झाला, सेक्शन 1 सेक्शन 2 क्लिअर झाला. परत एकदा बघा या ओव्हरऑल फ्लेंजची जी फ्लेंजचं डायमेन्शन आहे म्हणजे फ्लेंजचा जो बी आहे तो आहे 100 मीटर. ओव्हरऑल डेप्थ 100 मीटर आहे. ह्याचा अर्थ आता महत्त्वाचं आहे बघा, काय होतं कधी कधी चुकून इथून इथपर्यंत डिस्टन्स 100 घेतलं जातं, तर तसं नाही आहे मित्रांनो. हे 100 mm नाही दिलेलं आहे, टोटल लेंथ 100 mm टोटल हाईट 100 mm दिलेली आहे. त्याच्यातले 10 मायनस झाल्यानंतर जे राहील ते तुमचं वेबची हाईट आहे. ओके. म्हणजे वेबचा डी किती आहे 90 आहे, 100 नाही. चुकून आपण 100 घेतो आणि न्यूमेरिकल चुकतो. बाकीचे सर्व कन्सेप्ट क्लिअर आहेत, पण काय झालं एक व्हॅल्यू चुकली, न्यूमेरिकल चुकलं. तसं होऊन देऊ नका. आणि हे कन्सेप्ट मोमेंट ऑफ इनर्शियासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. ओके. पहिला न्यूमेरिकल खूप इझी लँग्वेजमध्ये घेतला होता. ओके. आता बघा ह्या डायग्राममध्ये आपल्याला महत्त्वाचं काय होतं तर B1 किती दिलं आहे, तर किती दिलं आहे B1 मित्रांनो, B1 दिला 100 mm. त्याच्यानंतर B2 D1 किती दिला आहे, हा झाला तुमचा B1, पहिल्या सेक्शनचा आडवा डिस्टन्स, पहिल्या सेक्शनचा उभा डिस्टन्स म्हणजे D1. आता दुसरा सेक्शन इथून सुरुवात होतोय. ओके. सो ह्याचा आडवा डिस्टन्स किती आहे 10, म्हणजेच काय B2 10 mm. आणि उभा डिस्टन्स इथून इथपर्यंत आहे.
आणि ते डिस्टन्स किती असणार आहे 100 मायनस 10 म्हणजेच किती असणार आहे 90 mm एवढं डिस्टन्स ते असणार आहे मित्रांनो. ओके, म्हणजे D2 तुमचा 90 mm आहे. D2 किती आहे 90 mm. आता आपल्याला A1 मगाशी फॉर्म्युला वापरला तोच B1 इंटू D1. ओके, B1 ची व्हॅल्यू पुट केली, D1 ची व्हॅल्यू पुट केली, आपल्याला A1 भेटला 1000 mm². ओके, आता रेड केलं इथे, याचा अर्थ असा आहे की तुमच्या युनिटसुद्धा लिहिणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. युनिटच लिहिलं नाही तुम्ही तर त्याला काय अर्थ आहे का, काहीच अर्थ राहत नाही. 100 mm² जागी जर मीटर² घेतलं तर किती फरक पडेल. सो काय महत्त्वाचं आहे, युनिटसुद्धा महत्त्वाचं आहे. A1चा म्हणजे एरियाचा युनिट काय आहे mm². ओके, आता A2 काढायचं आहे B2 इंटू D2. सो काय फॉर्म्युला 10 इंटू 90. सो याचा 900 mm². सो A1 झाला A2 झाला. क्लिअर आहे, A1 A2 आपण फाइंड आउट केला. आता काय फाइंड आउट करायचं आपल्याला, मगाशी काय फाइंड आउट केलं होतं x1 x2 y1 y2. पण थांबा जरा, इथे x1 x2 कॅल्क्युलेट करायची गरज नाही, कारण का आपल्याला या डायग्राममध्ये एक्स बारचा आन्सर डायरेक्टली मिळणार आहे. का तर ते बघा, ड्यू टू सिमेट्री त्याला बोलतो आपण. जेव्हा आपण या डायग्रामला, आता याला मी असं कन्सिडर करा की याला तुम्ही y ॲक्सिसनी कट केलं. ओके, y ॲक्सिसनी जर याला मी कट केलं तर दोन्ही साईडला सेम भाग पडतील. ओके, असं लक्षात ठेवून द्या, वायनी जर कट केलं तर एक्स बार डायरेक्टली मिळतो. आणि दुसरं म्हणजे काय, जर तुम्ही एक्स बारनी कट केलं तर वाय बार डायरेक्ट मिळणार आहे. म्हणजे बघा, सी सेक्शन जर बघितलं आपण, ओके, हा सी सेक्शन आहे, याला जर तुम्ही असं कट केलं तर वरती आणि खाली सेम पार्ट मिळतात. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय डायरेक्टली मिळणार आहे वाय बार, आणि याच्यामध्ये काय डायरेक्टली मिळणार आहे एक्स बार. मग तो एक्स बार इज इक्वल टू डायरेक्टली कसं लिहायचं, तर आडवं डिस्टन्स, मोठं आडवं डिस्टन्स शोधायचं. किती आहे, एक तर 10 आहे आणि दुसरं किती आहे 100. म्हणून एक्स बार इज इक्वल टू येईल 100 मोठं डिस्टन्स, त्याला डिवायडेड बाय काय करायचं 2, आणि त्याचं जे काही आन्सर असणार आहे ते असेल 50 mm. म्हणजेच आपल्याला ड्यू टू सिमेट्री एक्स बारसाठी x1 x2 काढण्याची इथं गरज नाही. पण एल सेक्शनमध्ये मित्रांनो तसं नव्हतं. एल सेक्शनमध्ये तुम्हाला x1 काढावा लागला, x2 काढावा लागला, आणि त्याच्यावरून आपण कशाची व्हॅल्यू पुट केली एक्स बार. ओके, सॉरी त्याच्यावरनं एक्स बार आपण कॅल्क्युलेट केला होता. सो याच्यामध्ये डायरेक्टली आपल्याला एक्स बार मिळतं. पण आता एक्स बार डायरेक्टली झाला तसं वाय बार डायरेक्टली मिळणार नाही. म्हणजे y1 काढावा लागेल, y2 काढावा लागेल. मी काय मेथड सांगितली होती मित्रांनो, जर मला y1 काढायचं आहे तर माझा फॉर्म्युला काय येईल d1/2. y2 काढायचं आहे, फॉर्म्युला काय येईल d2/2. मग फॉर्म्युला लिहिला करेक्ट आहे का नाही, काय विचार करायचं सांगितलेलं, y1 y2 काढताना दिलेले सेक्शन कुठे टच असले पाहिजेत एक्स ॲक्सिसला. बघा एक्स ॲक्सिसला टच आहेत का, तर पहिला सेक्शन जर आपण बघितला, हा आपला फर्स्ट सेक्शन आहे बरोबर आहे, आणि इकडे आपला एक्स ॲक्सिस आहे, टच आहे का, टच नाही आहे. जर बघितलं तर कितीचा गॅप आहे, हा माझा इथे संपतोय, वरून जर इथे संपतोय. सो इथून जर मी डिस्टन्स मोजायचा प्रयत्न केला इथपर्यंत तर ते किती असणार आहे 90 mm आहे. म्हणजेच ह्याचा अर्थ ह्या पहिल्या फॉर्म्युलामध्ये 90 mm म्हणजे 90 काय करायचे आहेत ॲड करायचे आहेत. ओके, आता दुसरा बघा, दुसऱ्याचा फॉर्म्युला d2/2 लिहिलं आहे. गुड, फॉर्म्युला माहिती आहे. आता काय चेक करणार, तो सेक्शन एक्स ॲक्सिसला टच आहे की नाही. ओके, मग बघूया तो सेक्शन एक्स ॲक्सिसला टच आहे का. तर हा सेक्शन आहे माझा, हा सेक्शन एक्स ॲक्सिसला टच आहे. बघा एक्स ॲक्सिसवरच आहे, टच आहे, म्हणून कुठल्याही प्रकारे डिस्टन्स ॲड करायची गरज नाही. y1 मध्ये डिस्टन्स ॲड केलं, व्हॅल्यू पुट केली. ओके, y2 काढताना d2/2, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्टन्स ॲड करायची गरज नाही. d2 किती दिला आहे ती व्हॅल्यू टाका, डिवाइड/2 करून जे काय आन्सर आहे, आणि सिम्पल राहिलं. आता ह्याच्या पुढचं पार्ट काय, वाय बार डायरेक्टली काढायचा. आता एक्स बार ऑलरेडी काढला, वाय बारचा फॉर्म्युला 2 सेक्शन आहेत म्हणून काय येईल A1 y1 प्लस A2 y2 प्लस A1 प्लस A2.
व्हॅल्यू पुट केली आणि तुम्ही इझिली कॅल्क्युलेटरमध्ये व्हॅल्यू पुट करून तुम्ही आन्सर काढू शकता आणि आन्सर तुमचं वाय बारचा 71.315 mm. मित्रांनो, एवढ्या इझी लँग्वेजमध्ये तुम्हाला यूट्यूबवर अवेलेबल झालेला हा लेक्चर. ओके, तरीसुद्धा काही डाऊट्स असतील किंवा काही अजूनसुद्धा काही समजत नसेल तर कमेंट करा. नक्कीच मी अजून ह्याहूनसुद्धा इझी मेथडनी समजवण्याचा प्रयत्न नक्की करेल. बट मला माहिती आहे ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार. पण बघा, तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. ओके, स्वतः पहिले चॅनल जर पहिल्यांदाच ह्या चॅनलवर आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओ तुम्हाला मिळतील. आणि आपला जो चॅनल आहे या चॅनलला आपल्या जवळच्या मित्रांना सांगा, त्यांना व्हिडिओ बघायला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. त्याचप्रमाणे आमच्या इंस्टाग्राम पेजला श्रिया डिप्लोमा क्लासेसला फॉलो करायला विसरू नका. आणि श्रिया डिप्लोमा क्लासेस हा ॲप आपल्या प्लेस्टोअरमध्ये डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण कोर्स सेंट ऑफ मटेरियलबरोबर बाकीचे कोर्स, इवन आपण बघा या येणाऱ्या काही दिवसामध्ये यूट्यूबवर आणि ॲपमध्ये सुद्धा ॲप्लाइड मॅथमॅटिक्स म्हणजे जो बॅकलॉग ज्यांचा सब्जेक्ट राहिला असेल त्यांच्यासाठी कोर्स सुरू करणार आहोत. सो असंच प्रेम देत राहा. कमेंट करा, नक्की कमेंट करा. तुमचं जेवढं प्रेम मिळेल मला खरंच अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवेल मी. आणि ही व्हिडिओ आवडली तर नक्कीच शेअर करा. धन्यवाद.